यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय हो, कारण की त्या दिवशी असतं ते नॉनव्हेज आणि ते सगळ्यांनाच आवडतं. मग आमच्याही घरात नॉनव्हेज होतं, तर चला आधी ब्लॉग स्टार्ट करूया. मग जेवण बनवायला पण तसा महत्त्वाचा माणूस पाहिजे, म्हणून मग माझ्या फेवरेट आत्तूला आम्ही बोलवलं होतं आणि इकडे ना मटणाचा रस्सा आणि मटणाचं सुक्कं रेडी होतं आणि त्यानंतरनं मग बाकीची तयारी आणि पसारा बाबा खूप होतो या सगळ्या जेवणामुळं आणि तो सगळा मी आवरत होते. आणि मग आमच्या मम्मीला ना काही नसलं तर चालेल, पण आमची मम्मी कोल्हापूरची आहे, त्यामुळे तांबडा पांढरा रस्सा हा कंपल्सरी लागतो बाबा, त्यात नो कॉम्प्रोमाइज असतं ते मम्मीचं. आणि मग बाकी काही नसलं तरी चालेल. मग त्यानंतरनं कांदा वगैरे चिरला आणि मग इकडे चपात्या करायचं चाललं होतं, म्हणजे फायनल मेनू जेवणातला. त्यानंतर चपात्या झाला आणि त्यानंतरनं मग जिजूंना दीदीने घास भरवला आणि त्यानंतर सगळ्यांनी जेवण स्टार्ट केलं. आम्ही दोघींना, मी आणि आत्ती सगळ्यांना वाढत होतो, त्यामुळे मग आम्हाला जेवायला लास्टला भेटणार होतं. मग लास्टला आम्ही दोघींनी व्यवस्थित असं सगळं ताटात वाढून घेतलं आणि त्यानंतर मग शांतपणे जेवलो. त्यानंतरनं पण रात्री मग यात्रेत फिरायला गेलो, त्यावेळेला मग मंचुरियन, फालुदा, पिझ्झा असं सगळं पोट भरून खाल्लं आणि मग घरी आलं. तर बाय गाईज.